आपण परीक्षेमध्ये ॲक्च्युअली कशा पद्धतीने प्रश्न सोडवले पाहिजेत याबद्दलचं आपलं हे आणखीन एक प्रॅक्टिस सेशन आहे. व्हॉइस या टॉपिकवरती आपण आणखीन एक प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करत आहोत आणि यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत हे शक्यतो आधीच्या परीक्षांमध्ये आलेले दिसतात. त्यामुळे आपण ज्या काही ट्रिक्स बनवलेले आहेत हार्डली 5 ते 10 सेकंदात तुम्हाला ऑप्शन जो काही आहे तो निवडता येईल. त्याबद्दल सगळं आज डिस्कशन केलेलं असणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण जसं बघितलं सेम तशीच आजसुद्धा आपली प्रॅक्टिसची पद्धत असणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात करत असताना आपण फक्त जो कालचा होमवर्क क्वेश्चन आहे त्याचा आन्सर डिस्कस करूयात. क्वेश्चन आहे वी हॅड टू स्टॉप ऑल अदर वर्क टू कम्प्लीट अवर असाइनमेंट. इथे हॅड टू आपण एक मोडाल म्हणून वापरलेलं होतं आणि त्यानंतर व्हर्ब वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला याचं थर्ड फॉर्म करण्याच्या आधी बी हे एक एक्स्ट्रा हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागेल, मग आपली वाक्यरचना पूर्ण होईल. मग आपण हे जे ऑप्शन्स आहेत यामध्ये दिलेले जे व्हर्ब्स आहेत हेल्पिंग व्हर्ब सहित कन्सिडर करायचे आणि मग आपला ऑप्शन काय असेल तो शोधायचा. इथे हॅड टू बी स्टॉप्ड अशी रचना असायला पाहिजे आणि हॅड टू बी स्टॉप्ड ही रचना आपल्याला सी या सेंटेन्समध्ये दिसत आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 20चा आन्सर काय असणार आहे? सेंटेन्स सी इज करेक्ट. ऑल द वर्क हॅड टू बी स्टॉप्ड बाय अस टू कम्प्लीट अवर असाइनमेंट. आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण साधारण 20-21 प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. थोडक्यात आपण रिवाईज करूयात की आपली जी ट्रिक आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण फोकसमध्ये ठेवणार. पहिली गोष्ट आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजे. कोणता टेन्स आहे त्याच्या ज्या नॉर्मल वाक्यरचना असतात त्या वाक्यरचना तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत की कशा पद्धतीने फ्रेम करायच्या. दुसरी पद्धत असणार आहे ती म्हणजे आपण व्हर्ब्सचे थर्ड फॉर्म वापरणार आहे आणि कंपल्सरी व्हर्बचे थर्ड फॉर्म वापरत असताना आपण एखादं हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं असेल. ठीक आहे. आता हे आपण बोलत आहे पॅसिव्हच्या रचनेबद्दल. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर आपण रचना करणार असेल तर आपल्याला व्हर्ब तर थर्ड फॉर्ममध्ये वापरायचा आहे, म्हणजे व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. फक्त त्याच्या आधी हेल्पिंग व्हर्बचा वापर योग्य रीतीने झालेला असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्य जर निगेटिव्ह असेल किंवा मग वाक्यामध्ये क्वेश्चन विचारलेला असेल तर ते जे काही मीनिंग आहे दिलेलं ते आपल्याला कधीही बदलायचं नाही. ठीक आहे. सो मीनिंग शुड नॉट बी चेंज्ड. अशा ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा मग पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह रचना करत असताना. आता हे 21st क्वेश्चन जो आहे त्यांनी सुरुवात करूयात आजच्या लेक्चरची. आणि जे काही आपल्या ट्रिक्स आहेत त्या आपण प्रॅक्टिकली अप्लाय करून बघत आहे ते तुम्हाला तिथल्या तिथे समजतील. जे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट समजत आहेत नव्याने ते सगळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि शक्यतो नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. सेंटेन्स आहे गांधीजी स्टार्टेड द क्विट इंडिया मूवमेंट इन 1942. इथे स्टार्टेड हे आपण V2 वापरलेलं आहे, म्हणजे इथे टेन्स कोणता आहे? सिम्पल पास्ट. आणि आपल्याला मग सिम्पल पास्टमध्ये वॉज किंवा वर हे हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागेल. यापैकी एखादं हेल्पिंग व्हर्ब वापरून मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. या वाक्यात दिलेला ऑब्जेक्ट काय आहे? द क्विट इंडिया मूवमेंट. त्यामुळे तो ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन मग आपण इथे वॉज हे हेल्पिंग व्हर्ब वापरूयात. मग वॉज स्टार्टेड हे आपल्याला कुठे सापडत आहे ते बघूयात आपण. ज्यावेळेस आपण हे व्हर्ब्स खाली अंडरलाईन करत आहे तिथे तुम्हाला सगळ्या ज्या काही हेल्पिंग व्हर्ब्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या पेअर्स एकत्र घेणं गरजेचं आहे. चारही ऑप्शन्स बघितल्यानंतर फक्त आपल्याला ए सेंटेन्समध्ये वॉज स्टार्टेड अशी ही वाक्यरचना दिसत आहे. त्यामुळे हेच आपला आन्सर असणार हे कन्फर्म. तर 21st क्वेश्चनचा आन्सर असेल ए सेंटेन्स इज करेक्ट. द क्विट इंडिया मूवमेंट वॉज स्टार्टेड बाय गांधीजी इन 1942. क्वेश्चन नंबर 22. गगन नारंग and Vijay won bronze medals in the London Olympics. इथे देखील आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे आणि आपला जो ऑब्जेक्ट आहे ब्रॉन्झ मेडल्स हा आता इथे प्लुरल आहे. म्हणून आपण प्लुरल ऑब्जेक्टसाठी वरचा वापर करूयात आणि विनचं थर्ड फॉर्म हे आपलं वनच असतं. त्यामुळे विन वन वन असे हे व्हर्बचे तिन्ही फॉर्म्स आपण वापरलेले असतात. मग इथे आपण वर वन कुठे लिहिलेलं आहे ते वाक्य शोधूयात. ठीक आहे. तुम्ही फर्स्ट सेंटेन्समध्ये बघितलं तर इथे फक्त V2 आहे. इथे हॅड बीन वन वापरलेला आहे. त्यानंतर इथे वर वन एक दिसत आहे. फक्त सी सेंटेन्समध्ये आपल्याला वर वन हे दिसत आहे. त्यामुळे आपला आन्सर असणार आहे सी सेंटेन्स इज करेक्ट. ब्रॉन्झ मेडल्स वर वन बाय गगन नारंग अँड विजय इन द लंडन ऑलिम्पिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. द मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन हॅव मेड लाईफ सो मच इझियर. हॅव मेड म्हणजे आपण इथे परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. मात्र रचना करत असताना पॅसिव्हमध्ये आपण काय करणार आहे? हॅव किंवा हॅज यापैकी एखादं हेल्पिंग व्हर्ब वापरून बीन हे एक एक्स्ट्रा हेल्पिंग व्हर्ब वापरणार आणि मग व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरणार आहे. हॅव किंवा हॅज यापैकी कोणतं हेल्पिंग व्हर्ब वापरायचं हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑब्जेक्टवरती फोकस करता आला पाहिजे.
लाईव्ह हे आपल्या इथे सिंग्युलर नाऊन वापरलेलं दिसत आहे, म्हणून आपण इथे हॅजचा वापर करूयात आणि मग हॅज बीन मेड अशी वाक्यरचना शोधूयात. इथे तुम्ही सगळ्या ऑप्शन्समध्ये जे काही आपल्याला व्हर्ब्स दिलेले आहेत ते तुम्हाला योग्य रीतीने आयडेंटिफाय करता आले पाहिजेत आणि मग तुमचे जे काही आन्सर असेल ते तुम्हाला सहज मिळेल. थर्ड सेंटेन्समध्ये हॅज बीन मेड असं दिसत आहे. सेंटेन्स काय आहे? लाईफ हॅज बीन मेड सो मच इझियर बाय द मॉडर्न मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हेच आपला आन्सर असेल. 23rd क्वेश्चनचा आन्सर असेल सी सेंटेन्स इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24. थिक क्लाउड्स हॅव ओव्हरकास्ट द स्काय. आता इथे हे ओव्हरकास्ट व्हर्ब नक्की कोणत्या फॉर्ममध्ये वापरलेलं आहे हे तुम्हाला कसं लक्षात येतं? तर हा देखील व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला आहे, कारण याच्या आधी आपण हॅव हे एक हेल्पिंग व्हर्ब वापरलं. ओव्हरकास्ट, त्यानंतर टेलिकास्ट, ब्रॉडकास्ट हे जे शब्द आहेत यांना आपण तिन्ही फॉर्म्समध्ये सेम याच पद्धतीने वापरलेलं असतं. म्हणजे ओव्हरकास्टेड, टेलिकास्टेड, ब्रॉडकास्टेड असं कधीच म्हणायचं नाही. V1, V2, V3 हे तिन्ही फॉर्म्स याचे सेमच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण हॅवचा वापर केलेला आहे, म्हणजे हे डेफिनेटली व्हर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच पास्ट पार्टिसिपलमध्ये वापरलेलं आहे. इथे देखील आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला दिसत आहे. मग आपली जी कंडिशन आहे यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत? एकतर हॅव किंवा हॅज हे एक आपण हेल्पिंग व्हर्ब वापरणार, त्यानंतर बीन असलं पाहिजे वाक्यामध्ये आणि मग आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरणार. व्हर्बचा थर्ड फॉर्म काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे आणि इथे जो ऑब्जेक्ट आहे हा सिंग्युलर आहे म्हणून आपण हॅजचा वापर करायचा. स्काय हे आपण सिंग्युलर नाऊन म्हणून कन्सिडर करतो. त्यामुळे आता आपण जे काही वर्ब्स फोकस करणार आहे त्यामध्ये हॅज बीन ओव्हरकास्ट अशी रचना आपल्याला पाहिजे आणि सगळ्या वर्ब्स खाली आपण अंडरलाईन केलेलं आहे. फक्त ए सेंटेन्समध्ये आपल्याला अशी रचना दिसते, म्हणजे हे सेंटेन्स आपल्यासाठी आपला आन्सर असेल. 24th क्वेश्चनचा आन्सर आहे ए ऑप्शन इज करेक्ट. द स्काय हॅज बीन ओव्हरकास्ट बाय थिक क्लाउड्स. क्वेश्चन नंबर 25. वन शुड नॉट गिव्ह अनसॉलिसिटेड ॲडवाईस. इथे शुड नॉटचा वापर केलेला आहे एक मोडाल म्हणून आणि त्यानंतर गिव्ह हे व्हर्बच्या फर्स्ट फॉर्ममध्ये वापरले. त्यामुळे आपण इथे B+V3 वापरायचं आहे शुड नॉटच्या नंतर. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बेसिक जे रूल्स आहेत, हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. इथे फक्त आपण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी अप्लाय करून बघत आहे. जर व्हर्ब्स आपण कुठे आहेत बघितलं तर आपल्याला शुड नॉट बी गिवन शोधायचं आहे आणि ते डी सेंटेन्समध्ये आपल्याला दिसत आहे. त्यामुळे फक्त 5 ते 10 सेकंदाच्या आत तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. 25th क्वेश्चनचा आन्सर असेल डी सेंटेन्स इज करेक्ट. अनसॉलिसिटेड ॲडवाईस शुड नॉट बी गिवन. क्वेश्चन नंबर 26. अवर टास्क हॅड बीन कम्प्लीटेड बिफोर सनसेट. इथे हॅड बीन कम्प्लीटेड वापरलेला आहे, म्हणजे ही रचना आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. परफेक्टमधला कोणता टेन्स आहे हा? परफेक्ट पास्ट टेन्स. कशावरून हे आपल्याला लक्षात येतं? तर इथे हॅडचा वापर झालेला आहे आणि इथे आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरला, म्हणजे ही रचना पॅसिव्हमध्ये आहे. आता आपल्याला ॲक्टिव्हमध्ये करायची आहे. हे खूप सिंपल आहे, फक्त हा बीन शब्द आपल्याला वाक्यात नको आहे. आता आपण व्हर्ब्स खाली अंडरलाईन करून घेऊयात आणि आपल्याला हॅड कम्प्लीटेड अशी रचना कुठे दिसते ते आपलं सेंटेन्स आन्सर म्हणून सिलेक्ट करूयात. 26th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे डी सेंटेन्स इज करेक्ट. वी हॅड कम्प्लीटेड अवर टास्क बिफोर सनसेट. क्वेश्चन नंबर 27. लेंदी सेंटेन्स वाटत आहे. ऑप्शन्सचा जर विचार केला तर सगळं वाचायला भरपूर वेळ लागेल, त्यामुळे खूप विद्यार्थी स्किप करतात असे क्वेश्चन्स, पण हे खूप इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त व्हर्ब्सवरती फोकस करायचा आहे आपल्याला. हॅज लॉन्च्ड म्हणजे हा आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते बघूयात. इथे लगेचच कळत आहे की एक प्रोग्राम गव्हर्नमेंटकडून लॉन्च करण्यात आलेला आहे, म्हणजे आपला ऑब्जेक्टसुद्धा सिंग्युलर आहे. म्हणून फक्त हॅज बीन लॉन्च्ड इतकंच आपल्याला शोधायचं आहे आणि तशी जर वाक्यरचना तुम्हाला दिसली तर ते तुम्ही तुमचा आन्सर म्हणून लगेचच सिलेक्ट करू शकता. चारही ऑप्शन्समध्ये आपण बघितलं फक्त बी सेंटेन्समध्ये दिसत आहे. तुम्ही ॲक्च्युली बघितलं असेल तर क्वेश्चन आपण वाचला सुद्धा नाही, फक्त व्हर्ब्सवरती फोकस करून आपण आपला आन्सरसुद्धा मिळवलेला आहे. सेंटेन्सेस काय आहेत ते बघूयात दोन्हीमध्ये. द गव्हर्नमेंट हॅज इन्क्लुडेड अ मॅसिव्ह ट्रायबल वेलफेअर प्रोग्राम इन झारखंड. त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन कसं असेल? अ मॅसिव्ह ट्रायबल वेलफेअर प्रोग्राम हॅज बीन लॉन्च्ड बाय द गव्हर्नमेंट इन झारखंड. 27th क्वेश्चनचा आन्सर आहे B sentence is correct. Second sentence. Question number 28. The burglar destroyed several items in the room. Even the carpet has been torn. इथे फर्स्ट सेंटेन्स जे आहे हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि ते आहे सिम्पल पास्टमध्ये.
आणि सेकंड सेंटेन्स जे आहे इवन द कार्पेट हॅज बीन टॉर्न, हे आपल्याला परफेक्ट प्रेझेंटमध्ये दिसत आहे. पण हे आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. त्यामुळे आपल्याला फर्स्ट सेंटेन्सचं पॅसिव्ह शोधायचं आहे आणि सेकंड सेंटेन्सची ॲक्टिव्हची रचना शोधायची आहे. थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. इथे डिस्ट्रॉईड हे V2 वापरलेलं आहे आणि सेव्हरल आयटम्स हे प्लुरल ऑब्जेक्ट आहे, म्हणून आपण वर डिस्ट्रॉईड असं वापरूयात. आणि या क्वेश्चनचा जो सेकंड पार्ट आहे, इथे आपण परफेक्ट प्रेझेंटची पॅसिव्हची रचना केलेली आहे, पण आपल्याला परफेक्ट प्रेझेंटची ॲक्टिव्हची रचना शोधायची आहे. ती काय असेल? हॅज प्लस V3. कारण आपलं जे ऑब्जेक्ट आहे हे सिंग्युलर आहे, त्यामुळे आपण इथे हॅजचाच वापर कंटिन्यू ठेवणार. असे जे क्वेश्चन्स असतात, 2 सेंटेन्सेस आपल्याला विचारलेले आहेत, तिथे मग सुरुवात करत असताना आपल्याला जे बेसिक माहिती आहे तिथून करायचं, ऑप्शन एलिमिनेट करायचे आणि मग सेकंड पार्ट शोधायचा, म्हणजे ते थोडंसं इझी पडेल तुम्हाला. इथे जर तुम्ही बघितलं तर वर डिस्ट्रॉईड हे आपल्याला फर्स्ट आणि सेकंड सेंटेन्समध्ये दिसत आहे. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत तिथे आपल्याला अशी रचना दिसत नाही, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन्स आपण एलिमिनेट करू शकतो इझिली. आता राहिलेले जे 2 ऑप्शन आहेत, यामध्ये आपण ही जी सेकंड पार्टमधली रचना आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे आपल्याला, तिथे हॅज प्लस V3चा वापर आहे का ते बघूयात. इथे ही हॅज टॉन वापरलेला आहे आणि त्यानंतर सेकंड सेंटेन्समध्ये वॉज टॉन वापरलं, म्हणजे हे चुकीचं आहे. फक्त ए सेंटेन्समध्ये दिलेलं वाक्य बरोबर असेल. 28th क्वेश्चनचा आन्सर आहे ए सेंटेन्स इज करेक्ट. Several items were destroyed in the room by the burglar. Even the carpet he has torn. Question number 29. Has anybody answered your question? आपल्या ज्या काही बेसिक कंडिशन्स आहेत, क्वेश्चन असेल तर तो वाक्यामध्ये क्वेश्चनच कायम राहिला असला पाहिजे. त्याचं जे स्ट्रक्चर असेल ते आपल्याला बदलायचं नाहीये, ही सुद्धा गोष्ट इथे नोटीस करायची आहे. मग तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. हा एक व्हर्बल क्वेश्चन आहे, हेल्पिंग व्हर्बनी सुरुवात झालेली आहे आणि मग इथे आपण जे काही फॉर्म वापरलेला आहे हे V3 मध्ये वापरलेलं आहे, कारण आपण हॅज आन्सर्ड असं व्हर्ब वापरलंय. आपल्याला मग याच्यामध्ये हॅज बीन आन्सर्ड अशी वाक्यरचना शोधायची आहे. फक्त हे जे स्ट्रक्चर आहे हे सुद्धा योग्य पद्धतीने फॉलो झालं पाहिजे. कालच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस क्वेश्चन्स फ्रेम केलेले असतात तेव्हा हेल्पिंग व्हर्ब्सची पोझिशन ही दिलेल्या व्हर्बपासून लांब असू शकते किंवा त्यांची पोझिशन जी आहे ही एकदम सिक्वेन्समध्ये नसेल. त्यामुळे हे आपल्याकडून स्किप होता कामा नये. आपल्याला या गोष्टींवरती सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. आपण हॅज बीन आन्सर्ड अशी रचना शोधणार आहे आणि त्याचबरोबर जो क्वेश्चन विचारलेला आहे तो आपला कायम राहिला पाहिजे. आपण जर ऑप्शन बघितलेत तर फक्त ऑप्शन ए आणि ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिसत आहे की इथे हॅज बीन आन्सर्ड असे आपल्याला व्हर्ब्स दिसतात, पण आपल्याला क्वेश्चन कायम ठेवायचं आहे, म्हणून हॅज युअर क्वेश्चन बीन आन्सर्ड अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल पॅसिव्हमध्ये. 29th क्वेश्चनचा आन्सर असेल सी सेंटेन्स इज करेक्ट. हॅज युअर क्वेश्चन बीन आन्सर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द शॉपकीपर लोवर्ड द प्राइजेस. इथे प्राइजेस हे प्लुरल आहे आणि सेकंड फॉर्म वापरला आहे व्हर्बचा, तर आपण वर प्लस V3 बघूयात कुठे आहे. सगळे व्हर्ब्स आपण बघूयात. यामध्ये फक्त आपल्याला सेकंड सेंटेन्समध्ये दिसत आहे की वर लोवर्ड हे हेल्पिंग व्हर्ब आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म योग्य पद्धतीने वापरलेला आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 30चा आन्सर असणार आहे बी सेंटेन्स इज करेक्ट. द प्राइजेस वर लोवर्ड बाय द शॉपकीपर. क्वेश्चन नंबर 31. वन मस्ट कीप वन्स प्रॉमिसेस. इथे मस्ट हे मोडाल वापरलेलं आहे, म्हणजे आपल्याला याचं V3 करण्याच्या आधी बी वापरायचं आहे. खूप सिंपल रूल आहे. मोडालच्या वाक्यांमध्ये व्हर्बचं थर्ड फॉर्म करण्याच्या आधी बी हे हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागतं. इतकं जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही ऑप्शन्स बघितल्यावर लगेचच तुमचा आन्सर सिलेक्ट करू शकता. क्वेश्चन नंबर 31चा आन्सर असणार आहे डी सेंटेन्स इज करेक्ट. वन्स प्रॉमिस मस्ट बी केप्ट. इथे वन्स प्रॉमिसेस म्हटलं तरीही चालेल. क्वेश्चन नंबर 32. दे हॅव पब्लिश्ड ऑल द डिटेल्स ऑफ द इन्व्हेन्शन. आपलं मेन व्हर्ब काय आहे? पब्लिश्ड. हे आपण इथे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बनवलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल. ऑब्जेक्ट आपला प्लुरल आहे कारण आपण म्हणत आहे ऑल द डिटेल्स ऑफ द इन्व्हेन्शन. त्यामुळे आपल्याला हॅवचा वापर करावा लागेल, त्यानंतर बीन आणि मग पब्लिश्ड. हॅव बीन पब्लिश्ड अशी वाक्यरचना कुठे आहे ते बघूयात आपण. जर सगळे आपण ऑप्शन्स कन्सिडर केले तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मेन व्हर्ब वापरून आपल्याला एकच सेंटेन्स योग्य रीतीने फ्रेम केलेलं दिसत आहे. त्यामुळे 32nd जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर असणार आहे ए सेंटेन्स इज करेक्ट. ऑल द डिटेल्स ऑफ द इन्व्हेन्शन हॅव बीन पब्लिश्ड बाय देम.
आपल्याला आपला आन्सर मिळालेला आहे, पण आणखीन एका गोष्टीचं मी तुम्हाला ॲडिशन करून सांगते. इथे जर बाय देम वापरलेलं नसतं तरी देखील हे वाक्य बरोबरच कन्सिडर करायचं आहे. कधी-कधी आपला जर सब्जेक्ट अनआयडेंटिफाय असेल किंवा इनडेफिनेट असेल तर आपण तो पॅसिव्हची रचना करत असताना स्किप केलेला असतो. त्यामुळे जर हे बाय देम दिलेलं नसलं असतं तरी देखील हे वाक्य बरोबरच असेल. क्वेश्चन नंबर 33. प्लीज शट द डोअर अँड गो टू स्लीप. इथे हे वाक्य प्लीजने सुरू होत आहे. हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण ज्यावेळेस रिक्वेस्टबद्दल एक रूल डिस्कस केला होता, त्यात आपण सांगितलेलं की जर ऑब्जेक्ट दिलेला नसेल वाक्यामध्ये तर आपण यू आर रिक्वेस्टेड अशा पद्धतीने वाक्याची सुरुवात करत असतो. तोच रूल आपल्याला इथे अप्लाय करून बघायचा होता. यू आर रिक्वेस्टेड टू शट द डोअर अँड गो टू स्लीप. या लेक्चरची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली असेल, त्यामुळे हे सगळे रूल्स एकदा तुम्ही बघितलेत आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुमचे व्हॉइसचे क्वेश्चन्स कधीच चुकणार नाहीत. याचा आन्सर असणार आहे सी सेंटेन्स इज करेक्ट. 33 जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे सी सेंटेन्स इज करेक्ट. यू आर रिक्वेस्टेड टू शट द डोअर अँड गो टू स्लीप. 35. इट इज इम्पॉसिबल टू डू धिस. जर आपण इन्फिनिटिव्ह व्हर्ब वापरलेला असेल, म्हणजे आपण 2 + V1चा वापर केलेला असेल, तर आपण त्याच्या पॅसिव्हमध्ये रचना करत असताना 2 + B + V3 अशी रचना करत असतो. हा रूल आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. इट इज इम्पॉसिबल टू डू धिसच्या ऐवजी आपण टू बी डन असं शोधायचं आहे. आपण सगळ्या ऑप्शन्स खाली अंडरलाईन करून घेऊयात. टू बी डन अशी वाक्यरचना फक्त सेकंड सेंटेन्समध्ये दिसत आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 34चा आन्सर आहे बी सेंटेन्स इज करेक्ट. दिस इज इम्पॉसिबल टू बी डन. Question number 35. We must take care of all living species on earth. इथे must हे मॉडल वापरलेलं आहे. मग आपल्याला वाक्य बनवत असताना याची पॅसिव्हमध्ये रचना करत असताना must be taken अशी रचना शोधावी लागेल. must be taken हे आपल्याला दिलेल्या ऑप्शन्समध्ये कुठं दिसत आहे ते बघूयात. फक्त सेकंड सेंटेन्समध्ये दिलेलं आहे must be taken. त्यामुळे हे आपला आन्सर असणार. हे कन्फर्म 35th क्वेश्चनचा आन्सर असेल बी सेंटेन्स इज करेक्ट. या क्वेश्चनमध्ये सुद्धा एक रेफरन्स आहे, ॲडिशनल गोष्ट आहे, आपण ती सुद्धा नोटीस करूयात. टेकन केअर ऑफ हे आपण एकत्रितपणे वापरलेलं असलं पाहिजे, कारण टू टेक केअर ऑफ अशी आपली फ्रेज आहे. त्यामुळे आपल्याला याच पद्धतीने ती रचना सिक्वेन्सनी वापरता आली पाहिजे. क्वेश्चन नंबर 36. इट इज बीइंग रेड बाय अस. याचा उच्चार आपण कसा करायचा आहे? रेड, कारण आपण हे व्हर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये वापरलेलं आहे. ही रचना आहे पॅसिव्ह व्हॉइसमधली. आपल्याला आता ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. इथे बीइंगचा वापर झालेला आहे, म्हणजे व्हर्बला ING फॉर्ममध्ये वापरणं गरजेचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस करत असताना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेन्स कोणता आहे, तर आपल्याला इथे इज दिलेला आहे, त्यामुळे लक्षात येत आहे की हा आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या ज्या रचना असतात तिथे आपण सब्जेक्ट वापरतो, त्यानंतर एम, इज, आर यापैकी एखादा हेल्पिंग व्हर्ब, त्यानंतर व्हर्बचा फोर्थ फॉर्म म्हणजेच ING फॉर्म आणि ऑब्जेक्ट, अशी नॉर्मल आपली वाक्यरचना असते, बरोबर. मग आता या ठिकाणी आपला जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे ते नोटीस करूयात. इथे बाय अस लिहिलेला आहे. मग असची आपली सब्जेक्टिव्ह केस काय असते? वी. आणि वीच्या अकॉर्डिंग आपण जर हेल्पिंग वर्ब वापरायचं ठरवलं तर ते असेल आर. सो वी आर रीडिंग इट असं हे आपलं सेंटेन्स बरोबर असेल. अशी वाक्यरचना आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, त्यामुळे हे आपला आन्सर असणार आहे. 36th क्वेश्चनचा आन्सर असेल ए सेंटेन्स इज करेक्ट. वी आर रीडिंग इट. क्वेश्चन नंबर 37. ही हॅड कमिटेड अ मिस्टेक. इथे हॅड कमिटेड हे आपल्याला परफेक्ट पास्टमध्ये वापरलेलं दिसत आहे. आपण फक्त हॅड बीन कमिटेड एवढीच वाक्यरचना बनवूयात. हॅड बीन कमिटेड हे कुठे दिसत आहे बघा. फक्त ऑप्शन सी मध्ये आपल्याला ही रचना दिसत आहे. 37th क्वेश्चनचा आन्सर असेल सी सेंटेन्स इज करेक्ट. अ मिस्टेक हॅड बीन कमिटेड बाय हिम. क्वेश्चन नंबर 38. द मोस्ट युजफुल ट्रेनिंग ऑफ माय करिअर वॉज गिवन टू मी बाय माय बॉस. वॉज गिवन वापरलेलं आहे, म्हणजे हे आहे पॅसिव्ह व्हॉइसमधलं वाक्य. आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आता फक्त V2 शोधायचं आहे. गिवन हे V3 आहे आणि ह्याचं V2 काय असणार आहे? गेव. मग आपल्याला फक्त गेव हे व्हर्ब कुठे दिलेलं आहे तेवढं शोधूयात. सुरुवातीला सगळे ऑप्शन्स बघायचे असतात आपल्याला, त्यात तुम्हाला लक्षात येईल गेव हे फक्त आपल्याला एकाच सेंटेन्समध्ये दिलेलं दिसत आहे, त्यामुळे हे सेंटेन्स आपला आन्सर म्हणून कन्फर्म असणार आहे. 38th क्वेश्चनचा आन्सर असेल डी सेंटेन्स इज करेक्ट. माय बॉस गेव मी द मोस्ट युजफुल ट्रेनिंग ऑफ माय करिअर. क्वेश्चन नंबर 39. व्हाय डीड शी ब्रेक द गार्डन वॉल.
इथे आपण क्वेश्चन विचारलेला आहे आणि क्वेश्चन योग्य रीतीने फ्रेम करणं ही आपली बेसिक कंडिशन असणार आहे. त्यामुळे क्वेश्चन फ्रेम करता आले पाहिजेत आपल्याला. आपण क्वेश्चन काय आहे ते वाचूयात. व्हाय डिड शी ब्रेक द गार्डन वॉल. इथे डिड वापरलेला आहे आणि मग V1 वापरलेला आहे, म्हणजे हा आहे सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्टमध्ये जर आपल्याला पॅसिव्हमध्ये रचना करायची असेल तर आपण वॉज किंवा वरचा वापर करणार आणि त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरणार. त्यामुळे फक्त हे हेल्पिंग वर्ब्स आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म कुठे आहे ते सुरुवातीला आपण आयडेंटिफाय करूयात आणि मग आपण जे काही वाक्य दिलेलं आहे ते योग्य की अयोग्य ते ठरवूया. चारही ऑप्शन्समध्ये आपण हायलाईट करून घेतलेल्या आहेत गोष्टी. हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे इथे एक आपल्याला वॉज ब्रोकन दिसत आहे आणि सी सेंटेन्समध्ये सुद्धा आपल्याला वॉज ब्रोकन वापरलेलं दिसत आहे. आणि आपली बेसिक कंडिशन काय आहे, जो क्वेश्चन आहे तो सुद्धा ॲज इट इज राहिला पाहिजे. तुम्हाला जर हे बेसिक क्वेश्चन्स कसे फ्रेम करायचे किंवा मग बेसिक वाक्यरचना कशा करायच्या असतात टेन्समधल्या, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि एकदम मराठीतून तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर आपली जी टेन्सची सिरीज आहे ही सुद्धा तुम्ही फॉलो करा. लवकरच यामधले सगळे व्हिडिओज अपलोड करण्यात येतील, त्यामुळे आधीचे जे व्हिडिओज आहेत ते तोपर्यंत तुम्ही बघू शकता. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट चॅनलवरती बनवलेली आहे, ते तुम्हाला सगळे तिथे मिळतील. या क्वेश्चनमध्ये आपलं जे आन्सर गेस करत आहोत आपण, इथे क्वेश्चनसुद्धा योग्य रीतीने फ्रेम करणं गरजेचं आहे. जनरली WH टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते फ्रेम करत असताना WH टाईप वर्ड नंतर मग इथे आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतो आणि मग आपण जे काही पुढे क्वेश्चनचा पार्ट असेल तो कंटिन्यू करून मग क्वेश्चन मार्क देत असतो. त्यामुळे आपल्याला वॉज हेल्पिंग व्हर्ब जे वापरायचं आहे हे या WH वर्ड नंतर वापरायचं आहे, म्हणून सी सेंटेन्स आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. 39th क्वेश्चनचा आन्सर असेल सी सेंटेन्स इज करेक्ट. व्हाय वॉज द गार्डन वॉल ब्रोकन बाय हर. क्वेश्चन नंबर 40. द स्टुडंट्स वर लाफिंग ॲट द ओल्ड मॅन. इथे लाफिंग ॲट हे एकत्रित वापरलेलं असलं पाहिजे. फ्रेझल वर्बचे आपले जे रूल्स आहेत हे सुद्धा आपल्याला इथे लागू करून बघावे लागतील. फ्रेझल वर्ब आहे लाफ ॲट, त्यामुळे आपल्याला ते एकत्रितच वापरलेलं असलं पाहिजे. हा जर रूल तुमचा विसरला तर तुमचं सगळं उत्तर चुकू शकतं, कारण हे जे फ्रेझल वर्ब्स असतात यामध्ये आपण जे काही प्रिपोजिशन किंवा ॲडव्हर्ब वापरलेलं असतं मेन व्हर्बसोबत ते देखील एकत्रित आलं पाहिजे. ॲक्च्युली आपल्याला इथे व्हर्बचा फोर्थ फॉर्म वापरलेला दिसत आहे, तर आपण बीइंग वापरणार आहे आणि मग आपण लाफ्ड ॲट हे सुद्धा एकत्रितपणे वापरणार आहे. हे जे प्रिपोजिशन आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे आपल्याला वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्यामुळे हे सुद्धा वाक्यात असणं कंपल्सरी आहे. मग आपण वॉज बीइंग लाफ्ड ॲट अशी वाक्यरचना कुठे आहे ती शोधूयात. वॉज बीइंग लाफ्ड ॲट, त्यामुळे फक्त हे ए सेंटेन्स जे आहे इथे योग्य पद्धतीने आपल्याला पॅसिव्हची रचना केलेली दिसत आहे. 40th क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर असेल ए सेंटेन्स इज करेक्ट. द ओल्ड मॅन वॉज बीइंग लाफ्ड ॲट बाय द स्टुडंट्स. आपल्या प्रॅक्टिस सेशनमधला हा आपला एकदम शेवटचा क्वेश्चन आहे. काय आहे ते क्विकली डिस्कस करूयात. कॅन वी सेंड दिस बिग पार्सल बाय एअर. क्वेश्चन आहे, त्याचबरोबर कॅन हे मोडाल वापरलेलं आहे आणि सेंड ह्या व्हर्बचं थर्ड फॉर्म असतं सेंट. त्यामुळे आपल्याला कॅन बी सेंट अशी वाक्यरचना शोधायची आहे. त्यामुळे कॅन बी सेंट असं कुठे लिहिलेलं आहे बघूयात आपण. बेसिकली बी सेंट हे आपल्याला दोनच ठिकाणी दिसत आहे, पण इथे कुड वापरले त्यामुळे हे चुकीचं असेल. 41st क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर असेल ए सेंटेन्स इज करेक्ट. कॅन दिस बिग पार्सल बी सेंट बाय एअर. आपले सगळे क्वेश्चन्स डिस्कस करून झालेले आहेत. आपली जी ट्रिक्स आहेत त्या सगळ्या आपण क्विकली रिवाईज करूयात. टेन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्यानंतर हेल्पिंग व्हर्बचा योग्य वापर करून मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्सेस हे जे मिनिंग्स असतात हे आपल्याला चेंज होऊ द्यायचे नाहीत. अशाच पद्धतीने जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुमचे व्हॉइसचे क्वेश्चन्स यापुढे कधीच चुकणार नाहीत. आय होप तुम्हाला हे आजचं लेक्चरसुद्धा आवडलं असेल. आपण आजच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये ज्या काही ट्रिक्स डेव्हलप केलेल्या आहेत यांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त क्वेश्चन्स ट्राय करा तुम्ही सॉल्व्ह करण्याचं, म्हणजे तुमचे हे जे काही आत्तापर्यंत बनवलेले ट्रिक्स आहेत ह्या चांगल्या पक्क्या होऊन जातील. आणि त्याचबरोबर आधीचे जे 2 चॅप्टर्स आहेत हे जर तुम्ही आत्तापर्यंत बघितले नसतील तर एकदा सिक्वेन्सनी नक्की बघा, म्हणजे तुम्हाला 3rd चॅप्टर चालू करत असताना कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. तुम्ही जर आज पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केलं असेल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील ही सिरीज जास्तीत जास्त पोहोचवा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.